त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताच्या बोधिसत्व जन्मापासून त्यांनी जे ध्यान पूर्ण केलेलं आहे आणि ध्यानासोबत त्यांनी 4 ब्रह्मविहार पूर्ण केलेले आहेत. नेता ब्रह्मविहार, करुणा ब्रह्मविहार, मुदिता ब्रह्मविहार आणि उपेक्षा ब्रह्मविहार. हे 4 ब्रह्मविहार कोणत्याही दायकाला, कोणत्याही दायिकेला, कोणत्याही उपासकाला, कोणत्याही उपासिकेला, कोणत्याही भिक्खूला आणि कोणत्याही भिक्खुनीला हे अति उच्च सुख देते. याशिवाय जगात सुख मिळूच शकत नाही. एवढं महत्त्व भगवान बुद्धाच्या जीवन मार्गामध्ये या 4 ब्रह्मविहाराचं आहे. ब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि विहार म्हणजे वावरणं, उत्तम प्रकारे वावरणं, कुशल मनानं वावरणं, निर्विकार पवित्र मनानं वावरणं म्हणजे आपण विहार करणं, म्हणजे राहणं. सर्वश्रेष्ठ मनाचं विहार करणं, राहणं म्हणजे हे अति उच्च सुखाचा मार्ग केवळ भगवान बुद्धाच्या द्वारे शिकवण्यात आलेला आहे. दुसरं कुणालाही हे ज्ञान प्राप्त झालेलं नाही. हे ज्ञान परिपूर्ण प्राप्त होण्यामध्ये फक्त बुद्धाला प्राप्ती होते आणि बुद्धत्वामध्येच मिळते. कारण काय? कारण 4 प्रकारच्या गोष्टीवर त्यांना विजय मिळवावा लागते. तेव्हा 4 गोष्टी वाढतात. एक, जे मनामध्ये अग्नीसारखं, जाळासारखं जे द्वेष पेटत राहते, द्वेषाग्नी, त्याला शांत करावं लागतं. किंबहुना कायमचं त्याला विझवून टाकावं लागतं. कोणी कितीही काही म्हणलं तरी जरा सुद्धा आपल्यामध्ये इंगळ तयार होऊ देऊ. विस्तव म्हणजे लाल जरद विस्तव तयार होतं की नाही, असे माणसं सुद्धा लाल जरद विस्तवासारखे होतात एका सेकंदामध्ये. बाया सुद्धा नवऱ्यावर होतात त्या, आणि नवरे सुद्धा बायकावर, आणि लीडर माणसावर. आणि म्हणून असं इंगळासारखं आपण गरम होणं, पेटणं हे कायमचं विझलं पाहिजे. पुन्हा ते पेटूच नाही कधी जीवनात. याला म्हणतात निगेटिव्ह फिलिंग बंद करणं, म्हणजे नकारात्मक मनप्रवृत्ती बंद करणं. ही फार मोठी वाईट सवय आहे. तेव्हा माणूस मेत्ता ब्रह्मविहारानं भरवून जातो.
भगवान बुद्धावर किती टीका झाली, भगवान बुद्धावर किती आरोप झाले. भगवान बुद्धाला मुद्दाम जाणून बुजून अत्यंत गलिच्छ बोलणारे ब्राह्मण किती होते, प्रचंड होते. आणि अभद्र बोलणारे ब्राह्मण, विरोधी बोलणारे ब्राह्मण. तुम्ही जेवण करायला शेती करा ना, शेती नांगरा वखरा मशागत करा, त्या शेतीमध्ये तुम्ही आपलं बियाणं पेरा ना, आणि नंतर मग तुम्ही वर आल्यावर त्याचं संगणक सुरू करा, त्याची तुम्ही शेती करा, मग तुम्ही नंतर खा. गव्हाचं अन्न खा, ज्वारीचं अन्न खा, उडीद मूग चवळी अनेक पंचपक्वान्य तुम्ही करून खा ना, असे बोलणारे पण ब्राह्मण होते. परंतु भगवान बुद्धाची वाणी आणि बुद्धाद्वारे प्रतिपादन करण्यात आलेली खरी शेती हे ऐकून ते तेवढे मोठे श्रीमंत गब्बर ब्राह्मण बुद्धाच्या चरणावर आले. भगवान बुद्धावर असं समोरासमोर शिव्या देणारे, मुंड्या गौतम, मुंड्या गौतमा, शिरमुंड्या गौतमा, भो गौतमा, असं गलिच्छ गलिच्छ भिक्षाटन मागताना सुद्धा ब्राह्मण लोक बुद्धाला अभद्र बोलायचे, घाण घाण बोलायचे. परंतु भगवान गौतम बुद्धाच्या मनात असं जरा सुद्धा वाईट कधी सुरू झालं नाही, कारण बुद्धामध्ये अमर्याद गुणवत्तेची बोधी वाढत 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 आभाळासारखी अशी शांत केला होता. क्रोध आल्यानंतर डोळे कसे होतात, क्रोध आल्यानंतर दात कसे करतो माणूस, क्रोध आल्यानंतर हातपाय कसे लटलट लटलट थरथर थरथर कापतात. घरातले लोक म्हणतात जरा शांत व्हा, शांत व्हा, चल चल कापू नका जास्त, शांत व्हा. क्रोध आल्यानंतर माणूस उभा पेटत असतो तो क्रोधाग्नीनं, आणि शस्त्र काढतो, तलवारी काढतो, कुऱ्हाडी काढतो, जंबे काढतो की नाही, काठ्या काढतो, अंगावर धावून जातो, असं असं करतो. परंतु भगवान बुद्धांनी 554 जन्म या साऱ्या क्रोधाला कायमच शांत केलं होतं. जो माणूस क्रोध आणि द्वेषाला शांत करतो तोच खरा मानव बनू शकतो, बनू शकतो की नाही. आणि जो खरा मानव बनतो तोच खरा धम्मवान बनतो, तोच खरा धम्मचारी बनतो. जो द्वेष, अति द्वेष आणि अति क्रोधावर परिपूर्ण विजय मिळवून त्याला जिंकतो तो खरा सद्धम्माचा पाईक होतो, तो खरा धम्म प्रचारक होतो. आपसामध्ये, गल्ली गल्लीमध्ये, मंडळामध्ये द्वेष आणि क्रोध पेरणारे एका धम्म प्रचारक आहेत का? हे तर गल्लीला आग लावणारी आहे ती, हे तर साऱ्या समाजाला आग लावणारी आहे. असे आग लावे हे का धम्माचे पायी होऊ शकतात का? हे धम्माला पुढे नेणारे होऊ शकतात का? आणि म्हणून छोट्या माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत, छोट्या कार्यकर्त्यापासून तर अति उच्च मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत, मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत, पंतप्रधानापर्यंत, सर्व उच्च पदापर्यंत या द्वेष आणि क्रोध या दोन्ही अग्नीला त्यांनी शांत केलं पाहिजे. तेव्हा ते देशाचं, समाजाचं, जनतेचं बहुजन हिताय बहुजन सुखाय करू शकतात.
या क्रोधाला आणि द्वेषाला मुळासकट आपल्या अंतर्मनातून काढून टाकलं होतं. असं बुद्धाचं शिक्षण सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि मुदिता ब्रह्मविहार, दुसऱ्याचा आनंद पाहून आपण आनंदित होणं हे त्या माणसाला कळायला पाहिजे की आपण आनंदित झालं पाहिजे. दुसऱ्याचा आनंद पाहून तुम्ही जेव्हा आनंदित होता तेव्हा तुम्हाला सुद्धा सुख मिळते, समाधान मिळते. आणि जेव्हा दुसऱ्याचा आनंद पाहून तुम्ही जळकुकडीपणा करता, जळत राहता, तर तुमची जिंदगी हे लवकरात लवकर हे अधपतनाकडे जाते. नाश एक दिवस तुमचा त्यामध्ये होत असतो. म्हणून तुमच्यावर अशी वाईट पाळी येऊ नये म्हणून दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख पाहून, दुसऱ्याचं वैभव पाहून, दुसऱ्याचं पूर्णपणे जीवन सुधारलेलं पाहून तुम्ही आनंद व्यक्त केला पाहिजे, तुम्ही प्रसन्नता व्यक्त केली पाहिजे. हे उच्च सुखाचा मार्ग आहे. घराघराला, समाजाला, मंडळाला, साऱ्या वस्तीला, गल्लीला सुखानं नांदण्याचा आहे भगवान बुद्धाच्या द्वारे मुदिता ब्रह्मविहार एकमेव मार्ग सांगलेला आहे. आणि शेवटचा उच्च सुखाचा मार्ग सांगला ते म्हणजे उपेक्षा ब्रह्मविहार. तुम्ही सासूबाई म्हणून चौथा ब्रह्मविहाराचा मार्ग ऐकून घ्या बरोबर. तिसरा मार्ग कळाला की नाही? मुदिता ब्रह्मविहार. कुठं आहे तुमचं डोकं? मैत्री ब्रह्मविहार, करुणा ब्रह्मविहार, मुदिता ब्रह्मविहार, हे तीन झाले. मुदिता ब्रह्मविहारामध्ये तुम्ही सासूबाई आहात आणि तुम्ही शेगडी जवळ गॅस सिलेंडर तुम्ही पेटवलं आणि तुम्ही पूर्ण डाळ टाकली तुमच्या एका विशिष्ट अशा शिजायच्या पात्रामध्ये किंवा भगोन्यामध्ये, किंवा जे आता नवीन यंत्र आलं त्याला काय म्हणतात, कुकर आलं. तुम्ही 2 डाळी टाकली त्याच्यात आणि ते गरम किंवा थोडं बहुत गरम झालं तर तुम्ही आपल्या मुलीच्या पायावर हाणाल का? असं धरून हाणाल का? सुनेच्या पायावर माराल का? तुम्ही तुमचा बाप आणि तुमचा भाऊ तुमच्या जवळ आला आणि गरम तुम्ही पाणी आणलं आणि गरम चहा आणला, कॉफी आणलं का? तुमच्या भावाच्या बापाच्या हातावर तुम्ही ते गरम चहा आणि कॉफी फेकाल का तुम्ही? जर तुमची सवय तुमच्यामध्ये जर असेल तर तिथं तुमच्यामध्ये जंगलीपणा, रानटीपणा नाही का? तुम्ही मानवातले, घरातले लोक जंगली जनावरांसारखे, रानटी जनावरांसारखे वागू लागले असं लोक म्हणणार नाही का? म्हणून कोणाला दुःख होईल असं बोलू नका. कोणाच्या पायाला इजा होईल असं काही मारू नका. हा बुद्धाचा खरा सुखाचा मार्ग आहे. लोकाला आपलंस करायचा मार्ग आहे, मनाला मन जोडायचा मार्ग आहे. म्हणून मुदिता ब्रह्मविहार हे अति सुखाचा तिसरा मार्ग आहे. आणि चौथा मार्ग आहे उपेक्षा ब्रह्मविहार. त्याला पालीमध्ये उपेक्षा म्हणतात. उपेक्षा म्हणजे उपेक्षा. कोणी जाणून बुजून आपल्याला जर दोष देत असेल की हे माणूस चांगला नाही हो, आणि आपल्याला कळालं की मला तो दोष देतो, आपण म्हणतो ठीक आहे, त्याने म्हणलं तर म्हणलं, काय फरक पडत आहे ना. कोणी जाणून बुजून जर आपल्यावर चिंतोडे उडवत असेल
आपली टीका टिप्पणी करत असेल, आपली बदनामी करत असेल, तर आपण म्हणायचं ठीक आहे, त्याला जेवढी करायची त्याला करू दे बदनामी, टीका जेवढी करायची त्याला करू दे, जेवढी निंदा करायची त्याला निंदा करू दे, असं म्हणून आपण उपेक्षा करायची. आणि ही या गुणानं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिपूर्ण भरलेली होती. आणि म्हणून त्यांनी कोणाच्या टीकेला, कोणाच्या निंदेला, कोणाच्या आरोपाला, कोणाच्या बदनामीला अजिबात महत्व दिले नाही. अख्खा भारत गांधीचा बाबासाहेबाला बदनाम करत होता. जेव्हा गांधीला नजर कैदेमध्ये ठेवलं होतं, एवढा जेलमध्ये, आणि तो उपोषण करत होता, तेव्हा बाबासाहेब आंबेडकराला बदनाम करायचं कारस्थान गांधीवादी करत होते, काँग्रेसवादी करत होते. परंतु बाबासाहेब त्याला भीक घालत नव्हते. म्हणून शेजारी पाजारी, आपल्या जवळचे दूरचे, आपले नातेवाईक, आपल्या घराचे नातेवाईक, आपल्या रक्ताचे नातेवाईक, आपल्या हित संबंधाचे नातेवाईक, कोणत्या ना कोणत्या नात्याचे लोक काही अपशब्द बोलले तर जास्त मनावर ते घेऊ नये. आपण मन बदलून, मनाला मन जोडावं, विचाराला विचार जोडावं, सर्व बदलून टाकावं आणि मोठ्या मनानं वागावं, मोठ्या भावनेनं वागावं, उच्च विचारानं वागावं, उच्च ज्ञानानं वागावं, उच्च मैत्रीनं वागावं, उच्च तळमळीनं वागावं आणि रिलेशनशिप जोडायचं काम करावं. नातं अशा प्रकारे आपण सर्वजण हे ब्रह्मविहारामध्ये कार्य केलं पाहिजे. सर्वांचं मंगल हो. सर्वे सत्ता सुखी होन्तु, सर्वे होन्तु सुखिनो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमा गमा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि बोलो बुद्ध भगवान की, भगवान बुद्धाचा, बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाय फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, माता रमाई आंबेडकरांचा, भीमाई आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, जिजाऊबा साहेबांचा, संत गाडगे महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा. जय भीम, अरे जय भीम, जय भारत, जय भारत, जय संविधान.